हॅलो. हा बघा, हा आहे जाईचा गजरा. असा छान भरघोस दिसतोय आणि असा छान गोलाकार. हा कसा करायचा ते आज दाखवते. नेहमीप्रमाणे कच्चा दोरा घेतलाय, मोठी सुई घेतली आहे. आता हा असा गोलाकार आकार येण्यासाठी काय करायचंय, सगळ्या दिशेला एक एक फूल सुईमध्ये ओवून घ्यायचे. हे असं तर आपण नेहमी करतो. आता इथे 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 असं चारी बाजूला अजून एक एक फूल ओवायचं. ओवलं चारी दिशेने. आणि जेव्हा आपण इथे खाली आणतो तेव्हा ते असं दाबून घ्यायचं खालच्या फुलांवरती, म्हणजे याच्यातनं कुठूनही दोरा दिसत नाही आपल्याला आणि छान एकसंध गोलाकार असा गजरा आपल्याला तयार करता येतो. परत एकदा दाखवते. चारी दिशेने ही फुलं ओवायची आहेत. तर दादरला मला या 50 रुपये पाव या भावाने कळ्या मिळाल्या. आता मला त्या दिवशी ज्या दिवशी घेतल्या कळ्या त्या दिवशी वेळ नाही झाला. आता ती फुलं अगदी उमलली आहेत, पण म्हटलं एक व्हिडिओ करूया आपण. कळ्या असताना तुम्हाला ओवायला सोपं जाईल, पण ठीक आहे, हरकत नाही. फुलं जरी असली तरी देठ ह्यांचे चांगले असतात, त्यामुळे ओवता येतं. तर मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे चारी दिशांना फुलं अशी ओवून घ्यायची आहेत, म्हणजे आपोआप गोलाकार तयार होतो. हा बघ, असं असं एकदा मी साऊथ इंडियन नाही, एकदा मी साऊथ इंडियात फिरायला गेले होते, कोइंबतूरला. तिथे मी असे मोठे मोठे जाडजूड गजरे बघितले होते. जसे आपल्याकडे असे जाडजूड गजरे मिळत नाहीत, आपल्याकडे मिळतात हे असे डिस्को गजरे, म्हणजे दोरा जास्त आणि फुलं कमी. पण कोइंबतूरला मी गेले होते, तिथे हे असे गजरे होते आणि 1 फूट म्हणजे त्यांचा इतका मोठा 1 फूट आणि इतके जाडजूड असल्यामुळे त्याची किंमत पण जास्त होती. पण अतिशय सुगंधी आणि असं घमघमाट येणारे असे तिकडे गजरे बघितले होते. तर ते माझ्या डोक्यात होतं की एक दिवस असे गजरे करायचे. तर सुदैवाने योगायोगाने मला ही फुलं मिळाली आणि स्वस्त मिळाली, म्हणून म्हटलं एक व्हिडिओ करून घेऊया. तर या पद्धतीप्रमाणे तुम्हाला हे असा गजरा छानसा तयार होतो. तुम्हाला म्हटलं तसं चारी बाजूंनी फुलं ओवायची आहेत. आता तुम्ही म्हणाल आमच्याकडे फुलं कमी आहेत, तर कमी फुलांमध्ये कसा गजरा करायचा ते पण दाखवते. आता फुलं कमी आहेत तर आपण काय करायचं आयडिया ते दाखवते. ह्याला डिस्को गजरा म्हणतात. असा गजरा करायचा असेल तर कसा करायचा ते दाखवते. अशी 2 फुलं विरुद्ध दिशेला घेतली, खालून एक गाठ मारली, वरून एक गाठ मारली, गाठ पक्की केली. त्याला जोडून चिकटून दुसरी फुलांची जोडी घ्यायची. हे गळ्या असताना करायला सोपं जातं. फुलं उमलल्यानंतर त्याच्या पाकळ्या अशा मध्ये मध्ये येतात जेव्हा आपण गाठ मारतो तेव्हा. पण मला वेळ मिळाला नाही कळ्या असताना, म्हणून मी तुम्हाला आत्ता दाखवते. हे बघा, अशी जवळजवळ फुलं ओवायची. समजा तुमच्याकडे गुलाबाची, अबोलीची अशी काही फुलं असतील तर ती अशी मध्ये मध्ये घातली तरी छान दिसतात. आता मी ही गुलाबाची पाकळी एक घेतली आहे, मोठी असल्यामुळे ती अशी मध्ये ओवली आहे.
विरुद्ध दिशेला अशी 2 फुलं लावली, खालून एक गाठ, वरून एक गाठ. हे बघा, गुलाबाच्या कळ्या आणि जाईची फुलं याचा आपण हा डिस्को गजरा बघतोय. विरुद्ध दिशेला खालून एक गाठ, वरून एक गाठ. याच्यामध्ये तुम्ही दवणा, मरवा अशी जी हिरव्या रंगाची पानं घालतात बघा, ती घातली तरी चालेल. माझ्याकडे ती नाही आहेत म्हणून मी विचार करत होते कढीपत्ता घालू का, पण ते जरा अतिच होईल आणि कढीपत्त्याचा वासच पुढे येईल म्हणून ते घातली नाही आहेत. पण हिरवा काहीतरी छान दिसेल. जर कुठली पानं असतील अशी शोभेची तर तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता. आता माझ्याकडे कुठलंच पान नाही आहे. तर साधारण मी अशी 3 जोड्या जाईच्या केल्यानंतर एक गुलाबाची पाकळी अशी फोल्ड करून गुंफून घेतली. झाला आपला गजरा तयार. हा बघा, हा आहे अगदी भरगच्च साऊथ इंडियन स्टाईल. हा आपला मुंबईला मिळतो तसा डिस्को गजरा आणि ह्याच्यामध्ये थोडी व्हरायटी म्हणून एक फूल घातलं आहे, फुलाची पाकळी घातली आहे गुलाबाची. हा एक गजरा. तुम्हाला कुठला चांगला वाटला ते मला नक्की सांगा. आणि ह्या पुढे कुठल्या फुलांचा गजरा बघायला आवडेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. थँक्यू.